पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण ज्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली। याच अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या पुणे पोलीस दलातील 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं आणि आता हे 2 पोलीस अधिकारी पोलीस सेवेतूनच बडतर्फ होण्याची शक्यता आहे। कारण या 2 अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवलेला आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच या संदर्भातली माहिती दिली आहे। महत्त्वाची बातमी आपण ही बघू शकतोय। पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातली ही महत्त्वाची अशी अपडेट। 2 पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा हा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भातली ही माहिती दिली आहे। खरं तर देशभरात या संदर्भातली ही चर्चा झालेली होती आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, पोर्शे अपघात प्रकरणामध्ये पोलिसांवर सुद्धा संशय व्यक्त करण्यात आलेला होता आणि ज्यावेळेस हा अपघात झाला त्यानंतर त्या येरवाडा भागातील पोलीस अधिकाऱ्याने कामामध्ये हलगर्जीपणा केल्याचं समोर आलं होतं। त्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना जे राहुल जगदाळे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकर यांना बडतर्फ करावा असा प्रस्ताव पुणे पोलिसांनी आता पाठवलेला आहे। 19 मे रोजी मध्यरात्री ही सगळ्या घटना घडल्यानंतर आरोपीला जे ट्रीटमेंट दिली त्या आरोपीच्या ट्रीटमेंटमध्ये पोलिसांनी वेगळी ट्रीटमेंट दिल्याचा ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला होता आणि त्यासाठी आता हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। हे प्रकरण सुद्धा जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। गौरी, नक्कीच बालाजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।